आपण जेव्हा सत्रामध्ये येतो, म्हणजे आपण इथं आता मिटिंगला बसतोय आपण. तर या मिटिंगचा विषय काय आहे याचं आधीच आपण मनामध्ये भान ठेवायचं आहे. म्हणजे आधीच आपण आपण कशासाठी येणार आहोत तिथं याचं आधीच भान ठेवलं याच्याविषयी आपण अवेअर असलो की मग इथं आल्यानंतर आपल्याला अं, काही नसलं, काही सुरू झालं नाही आपलं काम, तरी पण एक काम आपण करू शकतो. आणि ते काम म्हणजे स्वतःशी कनेक्ट होण्याचं. ते काही प्रत्येकाला सांगण्याची आवश्यकता नाही. स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे काय हे आपण बऱ्याच वेळा बोललेलो पण आहोत. पण समजा विसर पडला असेल, विसर पडतोच. मनाला विसर पडतोच. मन त्याचा स्वभाव आहे विसरण्याचा. आणि विसरण्याचा स्वभाव याच्यामुळे आहे की त्याला खूप कामं आहेत. ते फार व्यस्त असते. आणि त्यांनी स्वतःला व्यस्त केलंय असं नाही. तर मन हे एक निसर्ग आहे. मन हे निसर्ग आहे. आपलं शरीर, आपलं जीवन हे निसर्ग आहे. म्हणजे ही निसर्ग आहे, नैसर्गिक आहे. आणि कायामध्ये जे जे काही आहे ते निसर्ग आहे, नेचर आहे. ते ते आपण क्रिएट केलं नाही, आणि मनानं पण मनाला क्रिएट केलेलं नाही, निर्माण केलेलं नाही. तर निसर्गाचा परिणाम आहे. कारण आपण म्हणजे निसर्गाचं अपत्य आहोत. आपण निसर्गाचं अपत्य आहोत. वी आर द प्रॉडक्ट ऑफ द नेचर. आणि मन हे पण प्रॉडक्ट आहे. मन हे पण माइंड, त्याला काही म्हणा, माइंड म्हणा, मनोधर्म म्हणा, चित्त म्हणा, जाणीवा, हे शरीर, शरीरातला श्वास, आपली इंद्रिय, सगळं सगळं जे आहे हे आपण म्हणतो म्हणून नाही ते अस्तित्वात आलं. नैसर्गिक आहे ते. त्याला बुद्धांनी अनात्म शब्द वापरलाय की आपण नाही ते. आणि त्याच्यामुळे मनाचं जे काही अं, भटकणं आहे, मनाचं भटकणं सुद्धा हे त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार नाही. त्याचं भटकणं हे त्याच्या मनाच्या अविद्येमुळे आहे, अजागृतीमुळे आहे, त्याला स्वतःचं भान नसल्यामुळं आहे. परंतु माणसासाठी एक महत्वाची देणगी अशी आहे निसर्गाने दिलेली, का ते मन जागृत होऊ शकतं. जे मन भानावर नसतं ते भानावर येऊ शकतं. जे विस्मृतीत जातं ते स्मृतीमध्ये येऊ शकतं. जे गाफील असतं ते ते जागृत होऊ शकतं. म्हणजे मन ही अशी गोष्ट आहे की ते मन हा प्रॉब्लेम पण आहे, मन हे सोल्युशन पण आहे. म्हणजे मन हा प्रश्न पण आहे, मन हे उत्तर पण आहे. आणि हे उत्तर, हा प्रश्न म्हणजे ही समस्या आणि त्याचं उत्तर, ह्याच्यामध्ये जो मेन मुख्य जो फॅक्टर आहे, जो मुख्य जो भाग आहे, तो जागृतीचा अजागृतीचाच आहे. जे मन भानावर असतं, सतीमध्ये असतं, ते आपोआप ते असं म्हटलेलं आहे की प्युरिफाय होतं ते. त्याचं शुद्धीकरण होतं. म्हणजे जागृत मन असेल तर ते स्वतःच शुद्ध होतं, चित्त शुद्धी मन. आणि जे मन अजागृत आहे
त्याच्यामध्ये पोल्युशन असतं, त्याच्यामध्ये विकृती निर्माण होतात, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अशा गोष्टी निर्माण होतात की ज्याचा परिणाम विचलन आहे, डिस्टर्बन्स आहे, यातना आहे, प्रेशर आहे, आळस आहे, चंचलता आहे. एका शब्दात दुःख आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. तर दुःखाची निर्मितीच अविद्या आहे. आणि ही अविद्या, हे अज्ञान म्हणजे मनाचं अज्ञान आहे. आणि मनाचं अज्ञान हे अजागृतीमुळे आहे. आणि म्हणून मनाला दुःख होतं. दुःखी का असतं ते, तर त्याला समजतच नाही त्याचा प्रॉब्लेम काय आहे. ते बुद्धांच्या जी लक्षात आलेली जी गोष्ट आहे ती अत्यंत महत्वाची आहे. शेवटी बुद्धगया जी गोष्ट लक्षात आली ती अत्यंत महत्वाची आहे. हे अजागृत मन जर जाग झालं, जागृत झालं, भानावर आलं, सतीमध्ये आलं, तर त्याच्यात अजागृतीमुळे निर्माण झालेले प्रश्न, यातना, दुःख हे जागृतीमुळे आपोआप सुटायला सुरुवात होते. नॅचरली नॅचरली कार्यकारण भाव आहे तो. दुःख जसं नॅचरल आहे, तसं दुःखमुक्ती पण नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. हा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळं आपलं काम काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला 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 म्हणजे पर्सनली आपल्याला नाही, आपला फोकस कशावर पाहिजे, आपल्याला आपल्याला कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे, महत्त्व द्यायला पाहिजे, तेवढंच फक्त लक्षात घेण्याची गोष्ट आहे. सगळ्याच गोष्टी मी करील आणि माझ्यामुळे होतील आणि मग तसं मी मी केलं आणि मला यश मिळाल्यावर मी फार मोठं काहीतरी केलं आणि मग त्याचा अहंकार निर्माण झाला की मग त्याचा वेगळा प्रॉब्लेम. तर ते 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 सुद्धा, हा अहंकार, हे प्रॉब्लेम सुद्धा मनाच्या अविद्येमुळे, अज्ञानामुळेच आहे. आपल्याला जी समज आली पाहिजे प्रॅक्टिसची, ती आपल्याला जागृतीमुळे येते, सतीमुळे येते, भानावर आल्यावर येते. त्यामुळे मुख्य काम जे करायचे ते सतीचंच करायचे. साधना सतीचीच करायची, बाकीचे जे आहे ते परिणाम होतात. अज्ञानामुळे जर दुःख निर्माण झालं तर ज्ञानामुळे दुःखमुक्ती मिळेल. अजागृतीमुळे जर दुःख आहे तर जागृतीमुळे दुःखमुक्ती मिळेल. त्यामुळं सती संप्रजन्य, म्हणजे सती संप्रजन्य म्हणजे या क्षणामध्ये आणि प्रत्येक क्षणामध्ये, त्या गतिशील जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचं आपल्याला खरं म्हणजे भान पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं म्हणजे कोणतं? प्रत्येक गोष्टीचं जीवनाशी संबंधित, आपल्या मनाशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला अंतर्बाह्य भान पाहिजे. ते आलं की प्रश्न सुटायला सुरुवात होते. आणि ही जरा गुंतागुंतीची गोष्ट आहे. आणि जसं आता सुनील साळवेंचं मत आपण मगाशी, त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवलेलं आपण वाचून पाहिलं, की पूर्वी, आज 2,500 वर्षापूर्वी ही मनाची गुंतागुंत थोडी कमी असली पाहिजे. परंतु मनाचं त्यावेळचं स्वरूप आणि आजचं स्वरूप याच्यात काही फरक नाही. कारण मन संस्कारित होणं हे तेव्हा होतं, आजही आहे. मनामध्ये लोभ द्वेष असणं ते तेव्हा होतं, आजही आहे. मनामध्ये वैरभाव असणं ते तेव्हा होतं, आजही आहे. मनाचं भरकटणं तेव्हा होतं, आजही आहे. मनाची चंचलता तेव्हा होती, आजही आहे. दुःख तेव्हा होतं, आजही आहे. स्वरूप बदललेलं आहे फक्त. आजचं मन जास्त गुंतागुंतीचं आहे, त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे
माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट. कारण त्याला खूप विषय मिळायला लागले. त्याच्या डोळ्यांना, कानाला, बाकी पदार्थ, कपडे, पेहराव, डिझाईन, नाही नाही, वेगवेगळे कलर्स, जाहिराती, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज म्हणजे संगीत. ते ते संगीत म्हणजे म्हणजे चांगलं संगीत पण असेल आणि वाईट संगीत पण असेल. जसं आता आपण अं, काही जे कार्यक्रम असतात, सण समारंभ किंवा काही लग्न समारंभ असे जेव्हा, तेव्हा आपण जे काही डीजे वगैरे लावतो आणि त्याची जी धडधड असते आणि त्याचे जे आघात असतात, तर हे टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटमुळं, तांत्रिक जे विकास झालेला आहे त्याच्यामुळे लोकांनी त्याला काय म्हणतात, अम्प्लिफाय करत करत त्याला आवाज मोठा मोठा वाढवत वाढवत ते एवढा वाढवला आहे की ज्याला डीजे म्हणतात. ते धडकी भरणाराच आवाज असतो. तर आधुनिक याच्यामध्ये ह्या विकृती ज्या आहेत, ह्या विकृती जास्त आहेत हे मान्य करावं लागेल. त्यानंतर ह्या म्हणजे सायन्स, माहिती तंत्रज्ञान, शास्त्र, सायन्स, सगळ्या प्रकारचे सायन्स, त्याच्यामुळं माणसाचा IQ वाढलेला आहे, बुद्धिमत्ता वाढलेली आहे. आणि माणसाने वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले आहेत तंत्रज्ञानाचे. आणि वैचारिक शोध पण लावलेले आहेत. नवीन नवीन आयडियाज त्याच्या डोक्यामध्ये निर्माण होतात, वेगवेगळ्या संकल्पना निर्माण होतात, आणि त्याच्यातून तो वेगळ्या प्रकारचं वेगळ्या प्रकारचे काय म्हणतात, एक वस्तू निर्माण करतो, वेगळ्या प्रकारचं कौशल्य निर्माण करतो. आणि काही कौशल्य हे घातकही असतं आणि काही कौशल्य चांगले असतं. उदाहरणार्थ, काय उदाहरण काय देता येईल? आता सध्या जे चाललेलं आहे पहलगाममध्ये जी माणसं मारली, तर काय झालं? ज्यांनी ती हत्यारं चालवली त्यांच्याकडे ते कौशल्य आहे, त्यांच्याकडे ते ज्ञान आहे, आणि त्या ज्ञानाचा उपयोग ते माणसं मारण्यासाठी करू शकतात, करतात. त्याला कारण त्यांचं माइंड आहे. ते हत्यार हे कारण नाही, त्यांचं माइंड विकृती हे आहे. आणि माणसांना पण कधी कधी आता त्याचं भान नसतं. तर त्याचं परीक्षण चालू आहे, म्हणजे टेलिव्हिजनवर किंवा इकडं तिकडे लोक आपापली मतं मांडतायत. आणि एक मत हे पण आहे का जिथं सुरक्षित जागा नाही तिथे एवढ्या मोठ्या संख्येत लोकांनी का जावं? जिथं संरक्षण नाही तिथं माणसं गेली तर तो धोका असणार आहे, असं एक हे आहे. पण याच्यात मुख्य बाब काय आहे की माणसं एवढी डेव्हलप झालेली आहेत की त्यांना बऱ्या वाईटाचं भान राहत नाही. नाही, डेव्हलप झाल्यामुळे भान राहत नाही, नाही, याचं भान नाही की हे डेव्हलपमेंट ते कशासाठी वापरतायत. ते त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं कौशल्य, त्यांचा पैसा, त्यांचा वेळ ते कशासाठी वापरतात, कुठं घालवतात, हे ते लक्षात येत नाही. तर माणसाची डेव्हलपमेंट ह्याही दृष्टीने झालेली आहे. आता अशी डेव्हलपमेंट बुद्धाच्या काळात किंवा त्याच्या आधी नव्हती, परंतु तेव्हाही पण युद्ध सहज व्हायची, तलवारी सहज चालवल्या जायच्या, माणसं सहज कापली जायची. आणि तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान जरी नसलं तर त्यावेळेचं सुद्धा जी काही हत्यारं होती, हत्यारं आजही बनवतात, पण आधुनिक तंत्रज्ञानाला धरून बनवतात. त्यावेळेची हत्यारं ते तंत्रज्ञान नसल्यामुळं ती शस्त्र होती. शस्त्र शस्त्र म्हणजे हाताने चालवायच्या गोष्टी. आणि आता शस्त्र तर आहेतच आहे, पण अस्त्र पण आहे. अस्त्र म्हणजे तुम्ही त्याला हात लावायची गरज नाही. ते
म्हणजे जसं आता रिमोटवरचं काम आहे समजा, तर रिमोटला तुम्हाला त्याला हात लावायची गरज नाही, तुम्ही बटन दाबा आणि स्फोट होईल. हे शस्त्रास्त्र निर्माण झाली. त्याच्या पाठीमागचं जे अनालिसिस आहे तो आपला सगळाच विषय आज आपण घेऊ शकत नाही. परंतु हे जे माइंड आहे, मन जे आहे, त्याचे जे संस्कार आहेत, जे परिस्थितीमुळे झालेले आहेत, ती परिस्थिती तंत्रज्ञानाला धरून असो नाही तर कोणतीही असो, तंत्रज्ञानाला धरून ती परिस्थिती निर्माण झालेली असो, किंवा अं, किंवा तंत्रज्ञान नसताना पण जे माणूस करायचा ते तेव्हा चांगलं पण होतं आणि वाईट पण होतं. आजही माणूस चांगलं पण करू शकतो, वाईट पण करू शकतो. पण मेन कारण, मुख्य कारण जे मन आहे, जे जागृत आहे, जे भानावर आहे, ते चांगलं काम करेल. जे सतीमध्ये नाही, भानावर नाही, जागृत नाही, ते विध्वंस करणार. नंतर विध्वंस कसा, तो स्वतःच्या जीवनाचा पण विध्वंस होतो. कारण आता परिणाम काय होतोय ते कळत नाही. स्वतःच्या जीवनाचा विध्वंस होतो आणि सामाजिक विध्वंस पण होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सगळ्या विध्वंसकच गोष्टी आहेत. तर त्याच्या पाठीमागं जे आहे ते हे ही शक्ती आहे, मनाची शक्ती आहे. आणि जे भानावर नाही त्याला निर्णय घेता येत नाही. तर हे आता कसं आहे की पुढचा काळ जो राहणार आहे, पुढचा काळ खरंच पुढचं जग सुधारायचं असेल तर अशी जागृत जागृत सामाजिक शक्ती निर्माण झाली पाहिजे. जागृत सामाजिक शक्ती, एक एकट्याचं काम नाही आता. आणि हा प्रयोग बुद्धांनी केला, त्याच्यानंतर बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी अडाणी लोकांना जागृत करून त्यांच्यामध्ये चळवळीचं चैतन्य निर्माण केलं आणि सुधारणा घडवून आणल्या. त्याचे सामाजिक परिणाम आज आपण पाहतो. बुद्धांनी जे सामाजिक जागृतीचं काम केलं, अप्पमादाचं काम केलं, सतीचं काम केलं, त्याच्यातून जी माणसं जागी झाली, तर त्यांना, बुद्धाला जो दुःखमुक्तीचा अनुभव आला तो अनेकांना आला. बुद्धांना जो अनुभव आला तो अनेकांना आला. बुद्ध जसे बुद्ध झाले, अरहत झाले, त्यांच्या हयातीतच अनेक लोक, आणि फार कमी वेळात व्हायचे. तर त्याचं अं, एक मुख्य कारण म्हणजे बुद्ध होते अस्तित्वात. जी मूळ प्युअर जी काही शिकवण होती, ते सांगणारे जे होते त्याच्यामध्ये कोणाचा असा हस्तक्षेप नव्हता. हस्तक्षेप कोणाचा असलाच तर तो प्राप्ती झालेल्यांचाच होता. आणि ते शक्यतो त्याच्यामध्ये सरमिसळ सुरुवातीच्या काळात तरी नव्हती, भेसळ सुरुवातीच्या काळात तरी नव्हती. त्यामुळे तो परिणाम, काही साधनं नसताना तो खूप परिणाम झाला. आणि तो परिणाम इतका झाला की तो आजपर्यंत टिकून आहे. आत्ताच्या ह्या डेव्हलपमेंटमध्ये, ह्या विकासामध्ये, ह्या गुंतागुंतीमध्ये बुद्धांच्या शिकवणीमध्ये अनेक गोष्टी घुसडल्या गेलेल्या आहेत. हे पण बाबासाहेबांनी लक्षात आणून दिलेलं आहे. म्हणून आपण आता हे जे तर बाबासाहेबांची जयंती, बुद्ध जयंती हा जो विषय आहे, माझ्या मनात तर तो धागा मी नेहमी जिवंत ठेवतो. बुद्धांचा विचार केला तर तो बाबासाहेबांच्या संदर्भात झाला पाहिजे, बाबासाहेबांचा विचार केला तो बुद्धांच्या संदर्भात झाला पाहिजे. आजची काळाची गरज आहे आणि हा विचार करणारे आपण आहोत. म्हणून आपलं काम, आपली जबाबदारी जी आहे ना, ही व्यक्तिगत तर आहेच आहे, परंतु सामाजिक पण आहे. त्यामुळं हे पण सतीचाच विषय आहे. तर अं, आपण ज्या गोष्टी आता बोलतोय ह्या थोडेसे शब्द जे वापरतोय आपण वेगवेगळ्या पद्धत, ही इनडायरेक्ट इनडायरेक्ट मेथडच आपण वापरतो. जागा होण्याची इनडायरेक्ट मेथड आपण वापरतो. अशी मेथड बाबासाहेबांनी, बुद्धांनी बराच वेळा वापरलेली, इतरही लोकांनी वापरलेली असणार आहे. परंतु बुद्धांची जी मेथड होती
ती मेथड इनडायरेक्ट पण होती आणि डायरेक्ट होती, आणि डायरेक्ट मेथडमुळे डायरेक्ट लोक जागे व्हायचे. आणि ती डायरेक्ट मेथड म्हणजे श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरणं आणि मनापर्यंत पोहोचणं, जे मन प्रॉब्लेम पण आहे आणि सोल्युशन पण आहे. मन हा प्रश्न पण आहे, मन हे उत्तर पण आहे. तर इतकं सरळ सोपं त्यांना जे सापडलं, उजूपटी पन्नू म्हटलेला आहे, ते सरळ मार्ग म्हटलेला आहे. सरळ मार्ग बुद्धाला सापडला, गुंतागुंतीचा नाही. गुंतागुंत सिद्धार्थ गौतमांनी ज्या साधना करून पाहिले त्याच्यामध्ये त्या ती गुंतागुंत होती. ती गुंतागुंत सगळी त्यांनी सोडून दिली. ते सगळ्या ध्यान साधना, आत्मक्लेशाच्या तपश्चर्या आणि ते सगळं स्टॉप केलं करून, असं आपल्याला म्हटलं लक्षात घेतलं पाहिजे. ही गोष्ट काहींना जरा जड जाते, पण हे वास्तव आहे असं माझं मत आहे. म्हणजे बरेच लोक म्हणतात की नाही ना, पूर्वीचं जे होते त्यालाच कंटिन्यू त्यांनी पुढे केलं नाही. त्याला कंटिन्यू केलं तर मग त्यांनी ते सगळं सोडून का बुद्ध घ्यायला आले? त्यांच्यातलेच एखाद्या गटामध्ये ते सामील होऊन त्यांनी ते काम पुढे केलं असतं. परंतु असं कोणी नव्हतं बुद्धांसारखं, कुणीच नव्हतं. एकमेव एकमेव बुद्ध त्यावेळेला, एकमेव बुद्ध, एकमेव मार्ग, एकायनो मग्गो, एकच मार्ग, हा मार्ग आहे. धम्म समजून घेण्याचा मार्ग, तो जागृतीचा मार्ग. आता आपण वेगळ्या पद्धतीनं ते मांडण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी अशा आहेत का तुमच्याशी बोलता बोलता मी पहिल्यांदाच बोलतो, आणि जे नैसर्गिकरित्या मला प्रॅक्टिसमधून जे मला सुचतं तेच मी बोलतो. माझ्याकडं म्हणजे अं, संदर्भाला मी फार कमी गोष्टी घेतो, आणि सेकंड हँड गोष्टी आपल्याला थोड्याशा त्याच्यापासून सावध राहायला लागतं. फर्स्ट हँड गोष्टी म्हणजे आपले अनुभव, अनुभवाला धरून आपण आपले डेव्हलपमेंट केली पाहिजे, याची मी एक थोडीशी काळजी घेतो. अं, आणि त्याचा निश्चित फायदा होईल याची मला खात्री आहे. मुद्दा हा होता आपला बोलता बोलता, की पूर्वीचं माइंड आणि आत्ताचं माइंड याच्यात तसा तत्वतः काहीच फरक नाही. तेव्हाही माणूस तसाच होता, आजही तसाच आहे. फक्त परिस्थिती बदलत चालली म्हणून मनस्थिती बदललेली आहे. कारण परिस्थितीच मनस्थिती बदलायला मोठं कारण असतं. आणि परिस्थिती म्हणजे काय? इंद्रिय आणि त्यांचे विषय. तो काय पाहतो, काय ऐकतो, काय गंध, चव, स्पर्श, आणि त्याच्यानुसार त्याची चाललेली थिंकिंग प्रोसेस, विचार प्रक्रिया, ह्याच्यामध्ये काय तो फरक पडत चाललेला आहे. परंतु माइंड, मन तेव्हाही होतं, आजही आहे. डोळे तेव्हाही होते, आजही आहे. कान तेव्हाही होते, आजही आहे. नाक, चव, काय म्हणतात, गंध, चव, जीभ, त्वचा, या या फॉर्म मध्ये, या रूपामध्ये, आकारामध्ये काही फरक नाही पडला. त्याच्या खूप आधी जी उत्क्रांतीचा जो अभ्यास आहे तो मग पाठीमाग माणूस हा प्राणीच होता. मग त्याची जागृतीची पातळी, माणसाची, माणूस बनण्याच्या आधीची जागृतीची पातळी होती ती प्राणी लेवलची होती. तर तो आपला लगेच विषय घेण्याचं काही कारण नाही. आत्ता जो काही जागृतीचा विषय आहे, सतीचा विषय आहे, जो बुद्धांच्या लक्षात आला नाही, तो आत्ता आपल्यापर्यंत आलेला आहे. तर ह्या ह्या बुद्धांच्या शिकवणीमध्ये जो जो एक प्रकारचं पोल्युशन, एक एक प्रकारची जी भेसळ झालेली आहे, हा एक थोडासा चिंतेचा मुद्दा आहे. एक वाक्यता का नाही? तर त्याचं कारण हे आहे. आता मगाशी उदाहरणार्थ एक कोणता तरी वेस्टर्न ग्रुप आहे पश्चिमेकडचा, आणि मेडिटेशन असं त्या ग्रुपचं नाव आहे, समथिंग मेडिटेशन टू ग्रो, असं काहीतरी त्या ग्रुपचं नाव आहे.
आणि त्या ग्रुपमध्ये त्यांनी सांगितलं की बुद्धाची शिकवण बुद्धांची शिकवण अशी अशी फॉलो करा म्हणजे जागृती निर्माण होईल, असं त्यांनी त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलेलं आहे. आता मोठा ग्रुप आहे, त्याच्यावर आता चर्चा सुरू झाली त्या ग्रुपवर. तर मी त्याच्यात उत्तर असं दिलं की असं असं करा म्हणजे जागृती निर्माण होईल असं नाही. तुम्ही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करा, बाकीच्या गोष्टी आपोआप होतील. तर त्याच्यावर थोडेसे आता वादही निर्माण निर्माण झालेत. आणि ते अप्रिशिएट ते म्हणतात तुमचं बरोबर आहे, परंतु हे पण सत्य आहे. हे पण सत्य आहे, ते पण सत्य आहे, तरीही भेसळ आहे, सरमिसळ आहे. म्हणजे कारण आपण जो परिणाम होतो त्याला हे कारण असं म्हणतो. ते म्हणतात ते बरोबर आहे, हे कारणामुळे हा परिणाम झाला. नाही नाही, पण हा पण हे पण करून पहा, मग ते होईल. त्या गोंधळाची भाषा आहे नाही. सरळ स्पष्ट विचार करता आला पाहिजे. भले तो पटणार नाही लोकांना, तो विसंगत वाटेल. तो विसंगत का वाटतो? आपण बऱ्याचशा ज्ञानाचं जे आहे ना कॉपी पेस्ट करतो. म्हणजे कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे, कोणीतरी गुरुने काहीतरी सांगितलेलं आहे, कुठल्या तरी ग्रंथात काहीतरी लिहिलेलं आहे किंवा परंपरा हे सांगते किंवा त्रिपिटकात अशी भाषा वापरलेली आहे किंवा विशुद्धी मगात अशी अशी भाषा वापरलेली आहे. आणि कोणी गुरु हे असं असं सांगतो का शील समाधी प्रज्ञा या क्रमाने तुम्हाला जावं लागेल. हे रूढ झालंय लोकांमध्ये, ही रूढ झालंय का आधी शिलाचरण पाहिजे. शिलाचरण आधी येऊ शकत नाही, असं माझं मत आहे. आधी भान आलं पाहिजे. मी चुकीचं आहे का बरोबर हे मला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मी शिलाचरण चांगलं वर्तन कसं करू शकतो? माझं वर्तन चुकीचं आहे, त्याचे परिणाम चुकीचे आहेत, माझ्या दुःखाचं कारण माझं मन आहे, माझं वर्तन आहे, हे जोपर्यंत मला लक्षात येत नाही, म्हणजे मी भानावर येत नाही, तोपर्यंत माझ्यामध्ये सुधारणा कशी होऊ शकते, म्हणजे शिलाचरण कसं होऊ शकतं? इम्पॉसिबल आहे. बाबासाहेबांनी पण प्रज्ञाशील करून असा क्रम लावलेला आहे. पण आता शील समाधी प्रज्ञा हा क्रम जो आहे तो विशुद्धी मग्गामुळं आलेला आहे. चला, तो एक आता वेगळा चर्चेचा विषय आहे. तर कसं आहे की कोण काय म्हणतं याला महत्व नाही. डेव्हलपमेंट, विकास किंवा आपला हेतू, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, तो हेतू, तो संकल्प कशामुळे पूर्ण होईल याच्यावर आपला फोकस पाहिजे. कोण काय म्हणतं आणि कशात काय लिहिलंय हा मुद्दा महत्वाचा नाही. जसं आता आता मी तुम्हाला म्हणतो, आता हा एक संदर्भाला मी हे सूत्र घेतलेलं आहे. त्यातले सूत्रातले शब्द जे आहेत, आता हे शब्द काही शब्द मी बदललेले आहेत. म्हणजे प्रॅक्टिससाठी उपयुक्त ती अनुवाद मी केलेला आहे आणि शब्दरचना थोडीशी बदललेली आहे. तर काय बदललेली आहे? ते सूत्र मोठं आहे. अनापान सती सूत्र जे आहे, मूळ सूत्र मध्यम निकायमधलं, ते 118 नंबरचं सूत्र मोठं आहे. त्याला मी छोटं केलेलं आहे आणि प्रॅक्टिस पुरतं ठेवलेलं आहे. तर त्याच्यात काय म्हटलेलं आहे? अं, एक मुद्दा मी आधी क्लिअर करतो की जो साळवेंचा मुद्दा आपण सुनील साळवेंचा मुद्दा घेऊन आपण जे बोलतोय की माइंड, त्यावेळेचं माइंड आणि आत्ताचं माइंड हे एकसारखंच आहे. फक्त परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. कारण परिस्थिती बदलली म्हणजे डेव्हलपमेंट सुद्धा आहे त्याला. म्हणजे सायन्सची प्रगती आहे किंवा इतर सगळ्या शास्त्रांची प्रगती झाली, समाजशास्त्राची प्रगती झाली, अर्थशास्त्राची प्रगती झाली, राज्यशास्त्राची प्रगती झाली, तंत्रज्ञानाची प्रगती झाली, धर्माची पण वेगळी रूप पुढे आलेली आहे. आणि ही शास्त्रांची प्रगती कशामुळे झाली? तर ह्या संशोधनांमुळे, पूर्वीच्या लोकांनी केलेल्या संशोधनामुळे बरेच लोक त्या संशोधनाच्या कार्यात गुंतलेले असतात आणि त्यांचे नवीन नवीन सिद्धांत निर्माण होतात आणि ते सगळं ज्ञानाचं जे काही भांडार आहे
ते आपल्यापर्यंत पुस्तक रूपाने येतं किंवा आजकाल ऑडिओ व्हिडिओच्या रूपाने येतं किंवा सांगणारे लोक असतात. तर हे सगळं जे आपल्यापर्यंत आलेलं आहे, याला मी परिस्थिती म्हणतो. हे सगळं जे आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि आपले इंद्रिय ते जे ग्रहण करतात, त्याचा आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्याच्यामुळे ते कॉम्प्लेक्स, ते कॉम्प्लिकेशन निर्माण झालेलं आहे, गुंतागुंत निर्माण झालेली आहे. तर हा प्रॉब्लेम आहे, परंतु त्याच्यावर उत्तर पण आहे. गुंतागुंत जर मनानं निर्माण केलेली आहे अजागृत मनानं, तर त्याच मनाला जागृत करून ती गुंतागुंत नॅचरली कमी करता येते. उदाहरणार्थ, आता यातले शब्द काही कमी करून जे आपण प्रॅक्टिस पुरतं ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपण थोडंसं लक्ष देऊ. आणि काल मी सांगितलं तसं तेही शब्द अंतिम मानायचं काही कारण नाही, म्हणजे शब्दामध्ये अडकायचं नाही. बुद्धांचं तर असं म्हणणं आहे की धम्म, धम्म हा पण म्हणजे हे सगळं धम्मच आहे. जे आपण बोलतोय तो धम्माचा विषय आहे. आणि धम्म हा नावेसारखा आहे, म्हणजे तर तो तो तुम्हाला पुढे जाण्यासाठी उपयोगाचा विषय आहे. ते शब्द पुढे जाण्यासाठी आहे. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही ते शब्द ते सोडून द्या. कारण आता ते झालं, तुम्ही पलीकडच्या या तीरावरून त्या तीरावर आपली नाव गेली, आपल्याला तिकडे जायचे. म्हणजे तिकडे म्हणजे कुठं? इकडे दुःखाचा किनारा आहे, तिकडे दुःखमुक्तीचा किनारा आहे. आणि दुःखमुक्तीच्या किनाऱ्यापर्यंत आपली नाव गेल्यानंतर त्या याचा काय काय उपयोग आहे? तर ते दुसऱ्याला अं, उपयोगाला येईल. म्हणजे ते शब्द, ते जे काय तुमच्याकडचं ज्ञान आहे का जे काय ते ते ठेवण्यापेक्षा दुसऱ्याला सांगा, द्या. तुमची नाव दुसऱ्याला वापरायला द्या किंवा तुमचे अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचवा. ही माझी नाव आहे, मी याला धरून ठेवील आणि ते माझा पर्सनल क्रेडिट आहे, ते माझं आहे. तर मग तुम्ही त्या नाव्यातून खाली उतरले नाही म्हणजे तुम्ही किनाऱ्यावर गेलेच नाही. उतरावं लागेल, सोडून द्यावं लागेल. सोडल्याशिवाय तुम्ही पलीकडे नाही जाऊ शकत. असं आहे. तर आता हे शब्द आपण थोडेसे लक्षात घेऊया आणि याच्यावर आपण नंतर चर्चा करूया. कारण आता वेळ पण थोडासा कमी आहे. आप काल मी जे 4-4.5 ओळींचं जे हे बोललो मी, वन लाईन ज्याला म्हणतात, ती ह्या सूत्रातलीच आहे. तर ती आता वाचताना थोडीशी परत येईल आणि एक 10-15 ओळीच आज आपण पाहणार आहोत. आणि बाकीचं आपण पुढे पाहत 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 आपण बुद्ध जयंतीपर्यंत हा मुख्य कार्यक्रम पुढे नेणार आहोत, प्रॅक्टिसचा. असे मी ऐकले, असं याची सुरुवात आहे, असे मी ऐकले. एवंग मे सुतंग, असे पालीमध्ये सुरुवात केली आहे, मी असं ऐकलं. हे कोण म्हणतो? हे आनंद म्हणतो. बुद्धांचा जो प्रमुख शिष्य होता, जो त्यांचा सेवक पण होता 25 वर्ष, तर त्याचे ते शब्द, कारण त्यांनी सुद्धा सांगितलेले आहे असं म्हणतात. तर त्याला बरीचशी सुत्त बुद्धांच्या संपर्कात असल्यामुळे पाठ होती असं म्हणतात. आणि ती सुत्त त्याने बुद्ध गेल्यानंतर मग ज्या संगीती भरल्या, सभा भरल्या, त्याच्यामध्ये ते त्याने लोकांना, म्हणजे विशेषतः भिक्षूंना ते सांगितलं असं म्हणतात. आता असं पुस्तकात आहे, ग्रंथात आहे, जे असेल ते. तर असे मी ऐकले. आनंद म्हणतात, एकदा तथागत श्रावस्ती येथे मिगार माता प्रासादाच्या, म्हणजे महाल, मिगार माता ही जी बुद्धांची शिष्या होती, तिने बुद्धांना तो प्रासाद किंवा तो महाल, ते जेव्हा तिथे यायचे श्रावस्तीमध्ये, तेव्हा त्यांना ती वापरायला द्यायची. ती श्रीमंत होती. तर ती त्या प्रासादाच्या आरामामध्ये तथागत, सारिपुत्त, मोगलान, महामोगलान, महाकाश्यप, महाकात्यायन, महाकोठित, महाकल्पिन, महाचुंद, अनिरुद्ध, रेवत, आनंद व इतर अभिज्ञात स्थविर श्रावक शिष्यांसह विहार करत होते. त्या विहारामध्ये राहत होते. आणि ते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी भिक्षूंना संबोधित केलं. आता हे कोणाला सांगितले? आनापान सती सुत्त हे अभिज्ञात स्थविर होते, म्हणजे आधी पोहोचलेले, म्हणजे बरेच पुढे गेलेले होते. त्यांना आनापान सती सुत्त सांगितलेलं आहे.
म्हणजे साधं सुद्धा नाही. प्रगत व्यक्तींना सांगितलं तर ते ज्ञान प्रगतच असणार आहे, आणि ते वाचल्यानंतर लक्षात येतं. आणि एवढ्या एका छोट्याशा सुत्तामध्ये जर अं, दुःखमुक्तीचं विमुक्तीचं तंत्र जर सांगितलेलं आहे, मार्ग जर सांगितलेला आहे, हे साधं सूत्र नाही, साधारण सूत्र नाही. तर त्या भिक्षूंना ते काय म्हणाले? भिक्षूंनो, त्याला मी एक शब्द ऍड केलाय, साधकांनो. कारण हे साधना करणारेच भिक्षू आहेत. म्हणजे फक्त चिवर घातलेले भिक्षू नव्हते. चिवर घातलेले चिवर घातलेले परंतु धम्माचं आचरण न करणारे किंवा साधना न करणाऱ्यांना बुद्धांनी झापलेलंच आहे. की तुम्ही फक्त चिवर घातलं म्हणजे चिवर घालण्याचे अधिकारी आहात असं समजू नका. ज्यानं चित्तशुद्धी केली नाही, त्याच्या अंगावर चिवर जरी असलं तरी तो चिवर घालण्याचा अधिकारी नाही. तर हे ज्या भिक्षूंना बुद्धांनी सांगितलं ते साधक आहेत, आधी प्रॅक्टिस करणारे आहेत. आणि ती प्रॅक्टिस ही कोणती प्रॅक्टिस आहे ते बुद्ध पुढे सांगतात. काय सांगतात? की भिक्षूंनो, साधकांनो, मी या दुःखमुक्तीच्या विमुक्तीच्या मार्गासाठी प्रयत्न केलेले आहेत. प्रत्येक शब्द, वाक्य महत्वाचं आहे. मी प्रयत्न केलेले आहेत. जे मिळालंय ते प्रयत्नातून मिळालेलं आहे. प्रयत्न करण्याच्या आधी ते म्हणतात की या मार्गामध्येच, या विमुक्तीच्या दुःखमुक्तीच्या मार्गामध्येच माझे चित्त लागलेले असे, मन लागलेले असे. आता मन आणि चित्त हे दोन वेगळे फंक्शन असणारे एकाच एकाच याचे भाग आहेत ते. एकाच अस्तित्वाचे दोन भाग आहेत. एकामध्ये इमोशन्स आहेत, दुसऱ्यामध्ये विचार प्रक्रिया आहे. आणि इमोशन्स, भावना ज्या आहेत, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, तो आपण पाहणार आहोत. तर माझं चित्त ह्या मार्गामध्ये लागलेलं होतं, माझं मन या मार्गामध्ये लागलेलं होतं. म्हणजे या मार्गामध्ये ज्याचं मन लागतं त्यालाच हे सापडतं, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार करायचा आहे म्हणजे अनुभव घ्यायचा आहे, ते करण्यासाठी प्रयत्न करा, असं भिक्षूंना पहिलाच संदेश दिलेला आहे. एक तर जे करताय त्याच्यामध्ये आपलं चित्त असलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न चालले पाहिजेत, आणि ते प्रयत्न सातत्याने चालले पाहिजे. तर त्याच्यात खंड पडता कामा नये. पुढे म्हणतात, मग आनापानसतीच्या विषयावर येतात. आनापानसतीची भावना महाफलदायक होते, जे मी काल बोललो. आनापानसतीची भावना किंवा सराव, प्रॅक्टिस ही महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती चार सतीपठ्ठाणांना परिपूर्ण करते. सतीपठ्ठाणांची भावना अधिकाधिक केल्याने सात बुद्ध्यांगांची परिपूर्णता साध्य होते. आणि सात बुद्ध्यांगांमुळे विद्या आणि विमुक्तीची परिपूर्णता साध्य होते, आणि आपल्या जीवनाचा उद्देश साध्य होतो. एवढं सरळ सोप्या शब्दामध्ये, काही 5-7 ओळीमध्ये ही साधना त्यांनी सांगितलेली आहे. आता याचं उत्खनन करताना, याचं विश्लेषण करताना, याचं अनालिसिस करताना, याची प्रत्येक शब्दाची फोड करताना आणि त्यानुसार प्रॅक्टिस करताना आपल्याला धम्माचा महासागरच सापडतो. एवढ्या एवढ्या या 4-5 ओळींमध्ये ह्याच्यामध्ये सगळं येतं. हळूहळू जेव्हा तुम्ही, काहींना माहिती असेल, आपण जे काही अनेक वर्षापासून हे प्रयत्न करतो याच्यावर अभ्यास करण्याचा, तर खूप काही गोष्टी सापडलेल्या आहेत आणि अजूनही सापडतील. पुढचं एक वाक्य मी फक्त वाचून दाखवतो आणि थांबतो. बुद्ध म्हणतात पुढे, आनापान सतीची साधना केल्याने ती कशा प्रकारे
महाफलदायक होते. कशा प्रकारे म्हणजे साधना कशी करायची, कसं पाहिलं पाहिजे. आता ते शब्दांमध्ये मांडणं कठीण आहे, परंतु तरी आपण त्याचा एक असा काही प्रयत्न केलेला आहे. आणि त्या पुढचे शब्द काय आहे ते आपण उद्यापासून पुढे पाहत राहणार आहोत. आणि बघूया आपल्याला काय सापडतंय ते. परंतु जसं आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय की आपलं सगळीकडे भरकटणारं मन आधी इथं आलं पाहिजे, मग हे काम सुरू होतं. आपलं मन इथं आलं नाही, मन स्थिर नाही, आपलं चित्त त्यात लागलेलं नाही, तर नाही आपण पुढे जाऊ शकत नाही, आपण किनाऱ्यावर पोहोचू शकत नाही आणि आपला हेतू साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे एक तर ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. इथं आपण मीटिंगला आलो काय, हा संकल्प घेऊनच बसायचे. हा विषय मनात नसेल आणि टाइमपास करण्यासाठी आपण इथं येत असू, तर माझं परखड मत आहे तुम्ही नका येऊ इथे. कारण त्याचा तुम्हाला काही फायदा नाही. संकल्प बनला पाहिजे, मला हे करायचे. ते जमेल की नाही तो पुढचा प्रश्न. पण किमान आधी ठरवलं तर पाहिजे ना आपल्याला काय करायचं. आणि चला आता संध्याकाळचा वेळ आहे, मोकळा वेळ आहे, आणि दुसरं मला काही काम नाही, तर म्हणजे दुसरं काम आहे तेच काम केलं पाहिजे. इथं हेच काम करायचं. भले तो 40 मिनिटाचा वेळ आहे, परंतु हा आपला जीवनाचं काय करायचं याचा निर्णय आहे. जसं बाबासाहेबांनी 1936च्या मुक्ती कोण पथेच्या, बघा त्याला मुक्तीच नाव दिले त्यांनी. मुक्ती कोण पथे, मुक्ती कोणत्या मार्गानं, हे 1936 31 मे 1936च्या भाषणामध्ये त्यांनी एक शब्द प्रयोग केलेला आहे. काय आपण काय वेळ घालवण्यासाठी इथं आलेलो नाही. हा विषय, ही चर्चा, मुक्ती कोण पथे, हा टाइमपासचा विषय नाही. त्यांनी एक शब्द प्रयोग केला आहे. हा आपल्या जीविताच्या साफल्याचा प्रयत्न हा आपल्या जीविताच्या साफल्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्या जीवनाला यशस्वी कसं करायचं, योग्य दिशेनं कसं न्यायचं आणि हेतू साध्य कसं करायचा, तर ते शब्द बुद्धांचे आहेत. मी याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तुम्हाला ते करावे लागते. बाबासाहेबांचे असंच बोलणं असायचं का मी याच्यासाठी असा असा अभ्यास केला, हे केलंय ते केलंय, आता तुमची जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाला पेलावे लागेल. ज्याने त्याने आपल्या जीवितात ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. ते शब्द अत्यंत म्हणजे प्रेरणादायक आणि चैतन्य निर्माण करणारे आहेत. तर ते आपण एक एक करून त्याचा उलगडा कसा होईल हे पाहणार आहोत. आपल्याला वेळ कमी आहे. वेळ म्हणजे आता 12 मे पर्यंत वेळ असा निघून जाईल आणि आपल्याला काम खूप आहे. परंतु खूप काम आहे याचा विचार करण्यापेक्षा जे छोटं, जे आपल्याशी संबंधित जे काम आहे, का श्वासाच्या आधारे कायेमध्ये उतरणं, चित्त मन याच्या संपर्कात जाणं आणि स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करणं, हा मुख्य विषय आहे. या ठिकाणी मी थांबतो. उद्या आपण पुन्हा विषय कंटिन्यू करूया.